हाय. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. काल तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे, जो माझ्या मैत्रिणींनी मला सुचवला की तू पद, पैसा आणि प्रतिष्ठा यावर बोलावं. म्हटलं प्रयत्न करते. पद, पैसा, प्रतिष्ठा या 3 संकल्पना ज्या आहेत त्याला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण किती महत्त्व द्यावं. तर माझ्या मते जे काही आहे ते मी आता सांगते. पद, पैसा, प्रतिष्ठा या 3 संकल्पना माणसाच्या आयुष्याला आकार देतात. पद जे आहे ते माणसाला ओळख देतं, अधिकार देतं, पण ते काही कायमचं नसतं. काळ बदलतो, जबाबदाऱ्या बदलतात आणि पदही बदलतं. म्हणून पदाला अंतिम सत्य मानण्याऐवजी ते एक जबाबदारीचं साधन मानलं गेलं पाहिजे आणि ती जबाबदारी सामर्थ्यपणे कुठलाही तोल ढवळू न देता सांभाळणं जास्त योग्य आहे. पैसा आपला दुसरा घटक आहे. पैसा माणसाच्या गरजा पूर्ण करतो. तो सुरक्षितता देतो, स्वातंत्र्य देतो आणि अनेक अडचणी सोप्या करतो. पण पैसा जेव्हा ध्येय बनायला लागतो तेव्हा त्या माणसाच्या आयुष्यातलं समाधान जे आहे ते संपून जातं. पैसा हातात असतो पण मग मनाला काही शांतता भेटत नाही. म्हणून पैशाला आवश्यक तेवढंच त्याला मान द्यावा, महत्त्व द्यावं आणि ते शहाणपणाचंही ठरतं. आणि पैशांचा माज दाखवू नये. या दोहोंच्याही वर आहे ती प्रतिष्ठा. प्रतिष्ठा एक सुगंध आहे. प्रतिष्ठा म्हणजे माणसाच्या वागणुकीतून, प्रामाणिकपणातून आणि मूल्यांतून निर्माण झालेला एक विश्वास असतो. ती एका दिवसात मिळत नाही, पण एका चुकीच्या कृतीने ती प्रतिष्ठा हरवू शकते, धुळीला मिळवू शकते. आपण पद परत मिळवू शकतो, पैसा परत मिळवू शकतो, पण एकदा का गमावलेली प्रतिष्ठा आहे ती खूप प्रयत्न करून सुद्धा पुन्हा मिळवणं फार कठीण असतं. म्हणून आयुष्यामध्ये समतोल हवा. पद मिळवताना एक नम्रता हवी. पैसा कमावताना नीतीला हरवू नये आणि प्रत्येक कृती करताना प्रतिष्ठेची जपवणूक असावी. तर जीवन अर्थपूर्ण ठरते. पदाने माणूस मोठा दिसू शकतो, पैशाने सामर्थ्यवान होऊ शकतो, पण प्रतिष्ठेमुळे तो समाजात आदरास पात्र होतो. थोडक्यात काय, पद आणि पैसा आयुष्य चालवतात, पण प्रतिष्ठा आयुष्याला दिशा देते. म्हणूनच आयुष्याच्या वाटेवर चालताना पदाला साधन ठेवा, पैशाला मर्यादा द्या आणि प्रतिष्ठेला हृदयाच्या सिंहासनावर बसवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.